नमस्कार. हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय, त्रिपुर पौर्णिमेची कथा व काही उपाय याबाबत पाहूया. पूजा विधी व उपाय काय आहेत हे देखील पाहूया. यंदा 2025 मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा 4 नोव्हेंबर मंगळवार 2025 रोजी रात्री 10:36 सुरू होईल व 5 नोव्हेंबर 2025 बुधवार रोजी संध्याकाळी 6:48 संपेल. उदया तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा 5 नोव्हेंबर रोजी साजरी करावी. कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी हे देखील म्हटले जाते, कारण या दिवशी स्वर्गलोकातून देवी देवता दिवाळी साजरी करण्यासाठी पृथ्वीवर काशीमध्ये घाटावर अवतरतात. म्हणूनच या दिवशी देव दिवाळी साजरी होते. श्री लक्ष्मीनारायण व श्री शंकरांची पूजा आवर्जून करतात, दिवे लावतात. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत भगवान श्री विष्णू हे 4 महिने म्हणजे चातुर्मासात पृथ्वीवर पाताळ लोकात विश्रांती घेत असतात. या काळातील विश्वाची सर्व सत्ता श्री शंकर देवांकडे असते. वैकुंठ चतुर्दशी दिवशी भगवान श्री शंकर स्वतः श्री विष्णूंकडे जातात व ती सत्ता पुनः त्यांच्याकडे सोपवून स्वतः कैलास पर्वतावर हिमालयात तपस्येसाठी जातात. या दिवशी विश्वाचे पालक श्री विष्णुदेव व देवादिदेव श्री महादेव हे एकमेकांना रात्री मध्यरात्री 12 वाजता भेटतात. या भेटीलाच हरिहर भेट असे म्हटले जाते. आता पाहूया त्रिपुर पौर्णिमेविषयी सुंदर पौराणिक कथा. पूर्वी त्रिपुरारी नावाचा एक असुर होता. प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी त्याने ब्रह्मदेवांची घोर तपस्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्यांनी त्याला वर आशीर्वाद मागण्यासाठी सांगितले. त्यावर त्रिपुराने असा वर मागितला की देवता, मनुष्य, निशाचर, रोग यापासून त्याला अभय मिळावे, म्हणजेच याचा अर्थ त्याला मृत्यू मरण नको होते. म्हणून त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. त्यानंतर मात्र त्रिपुरारी असुरी उन्मत्तपणा वाढला. या असुराची 3 पुरे म्हणजेच नगरे होती, म्हणून त्याला त्रिपुर असे नाव देण्यात आले होते. देवांकडून मिळालेला वर कल्याणासाठी वापरायचा असतो, परंतु या त्रिपुराने तसे केले नाही. तो देव देवतांसह सर्वांनाच त्रास व उपद्रव देऊ लागला, त्रास करू लागला. सर्व देवांनी श्री शंकरांना प्रार्थना केली. त्यावेळी श्री शंकरांनी त्रिपुराची 3 नगरे जाळून टाकली, त्याचा नायनाट केला. हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. त्रिपुरासूर संहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटवून ही पौर्णिमा साजरी करतात. घरोघरी, शिव मंदिरातून आणि इतर देवालय मंदिरातून या दिवशी दीपोत्सव साजरा करतात. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी श्री शंकर देवांनी त्रिपुरसुराचा वध केला होता, म्हणून या दिवशी श्री शंकरांच्या मंदिरासमोरील परिसर त्रिपुरवातींनी उजळला जातो. मंदिरासमोर दीपमाळेमध्ये पंत्या लावून त्याही उजळल्या जातात. नदी, जलाशयात प्रज्वलित केलेले दीप प्रवाहित करतात. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाह ची सांगता होते, म्हणजे समाप्ती होते. कार्तिक पौर्णिमेला गाणगापूरला देखील हा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो. भव्य पालखी सोहळा असतो. श्री दत्तभक्तांसाठी हा उत्सव दिवाळी इतकाच आनंददायी असतो. आपल्या मनातील अंधार घालून मनाचा दीप प्रज्वलित करावा, आशेचा दीप प्रज्वलित करावा हे सांगणे हाच या उत्सवाचा हेतू असावा. पुराणानुसार या दिवशी स्नान, व्रत आणि तपाच्या दृष्टीने मोक्ष प्रदान करणारे हे पौर्णिमा व्रत सांगण्यात आले आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून उगवत्या श्री सूर्यदेवांना अर्घ्य देणे खूप फलदायी मानले जाते. याशिवाय या दिवशी दान पुण्य करणाऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. या दिवशी दान धर्म केल्याने अनेक पापांचा नाश होतो.
त्रिपुरासारख्या असुराचा नाश याचे प्रतीक म्हणून काही ठिकाणी 105 किंवा 750 वातींची खास त्रिपुरी वात तयार केली जाते आणि ती प्रज्वलित केली जाते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देव दिवाळी म्हणूनही संबोधले जाते. या दिवशी घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. देवी देवतांचे पूजन केले जाते. रांगोळी काढून सजावट केली जाते. 365 किंवा 750 वाती जाळल्या जातात. त्यांना त्रिपुरारी असे म्हटले जाते. या दिवशी अन्न, वस्त्र, तूप, तीळ, तांदूळ, दूध, दही यांचे दान शुभ व फलदायी मानले जाते. नदी, तलाव, जलाशयात 1, 5, 9, 10, 21 दिवे प्रज्वलित करून प्रवाहित करावे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.